आम्ही इथे नाश्ता करायला आलोय. खूप वेट केलाय आम्ही आता नाश्ता करायचं. हाँ. अशी हालत झाली आहे की हे काय हे कोणतं ही कोणती ब्लॉगिंग आहे? अशी हालत झाली आमची. आम्हाला भूक लागली आहे. आम्ही ओव्हरनाईट जर्नी करून मनालीला आलोय. कुल्लूला आहे आता पोहोचतोय थोड्या वेळात. ओके बाय. तर गाईज आम्ही हे नाश्ता करतोय. हे बटाटा ते काय आहे? छानच आहे. हां? हे चहा आहे. खूप बेस्ट आहे. ठीक आहे पण व्ह्यू दाखवते. एक मिनटं होल्ड प्लीज राईस. व्ह्यू बघा. आता मला ते टोस्ट बटर टोस्ट वगैरे टाकेल आहे. A few moments later. हिडंबा टेम्पल, वनविहार आणि मॉल रोड फिरायला चाललो आहे. दाखवते मी तुला कसं काय. तर आजचा पहिला स्टॉप आमचा हिडंबा देवी टेम्पल होता आणि तिथे गर्दी बघा किती आहे. म्हणजे लिटरली जत्रा आहे. आणि त्यानंतर आम्ही वनविहारला आला पण तिथं पण एवढी गर्दी असणार. वनविहारला जायचं काय आहे वनविहारला? मॉल रोडला जाऊ आणि खाऊ पाहिजे कारण आम्ही जेवणच नाही. आम्हाला लेट झाला आहे. खूप सारी एक्सरसाइज करून आता मॉल रोडला चाललोय. इथे नुसतं एक्सरसाइजच आहे. पायाची एक्सरसाइज नुसतं. नो गाईज. तर आता तिथे असं काय काय खाऊ मग माझा मूड ठीक होईल. आता माझा मूड ठीक नाही. $200 मोमोज किती पैसे. चला पुढे होऊया. बघूया. मी सांगते की काय तर हे चिकन सिड्डू आहे. आपण खाऊन बघू.
ब्रेड टाईप आहे काहीतरी. हां 2,000 years later. सो गाईज पिरियड्स आल्यामुळे मी काल जास्त काही शूट नाही करू शकली. संध्याकाळी मी शूट केलं थोडंफार. आम्ही स्ट्रीट फूड एक्सप्लोर करायला गेलेलो. बट मी जर त्याचे थोडे रिव्ह्यूज देईन तर ते ना मला असं वाटलं थोडं ओव्हर प्राईज आहे. म्हणजे थोडं नाही जास्तच. आम्ही सिड्डू ट्राय केलं, मोमोज ट्राय केले, लाफिंग ट्राय केले आणि हनी चिली बटाटो तिथं नॉर्मल होते आणि सॉफ्टी खाल्ली. सो आमचे लाफिंग, मोमोज आणि हनी चिली बटाटो ते लाफिंग, मोमोज, सिड्डू 2 ह्या 4 गोष्टींचे आमचे 850 झाले. आणि जसं स्ट्रीट फूड लाईक म्हणजे स्ट्रीट फूडचे जर एवढे असणार असेल प्राइजेस तर मग आपण नॉर्मल म्हणजे रेस्टॉरंट्समध्ये जाऊन पण हे एवढंच आपलं होतं बिल. तर आय डोंट नो एवढे ओव्हर प्राईस का करून ठेवलं. आणि जर फूड रिव्ह्यू द्यायचं असेल तर हे सिड्डू आवडला आम्हाला, चांगला होता. लाफिंग थोडीशी म्हणजे खराब नव्हतं बट ती थोडीशी एक ॲक्वायर्ड टेस्टसारखी आहे वाटतं. सो त्या मला एवढं नाही आवडलं. ठीक होतं म्हणजे ट्राय करायला ओके होतं. आणि मोमोज चांगले लागले, मोमोज वगैरे. बाकी आम्ही हनी चिली बटाटो खाल्ला, हनी चिली बटाटो पण चांगलं होतं, नॉट बॅड. आणि सॉफ्टी खाल्ली, सॉफ्टी मग आम्हाला एवढी नाही आवडली बट ठीक आहे आता यार होत असतं. त्यानंतर मग आम्ही इथे आलो, हॉटेलवर आलो खाऊन पिऊन आणि डिनर करून आम्ही झोपलो कारण खूप थकलेलो. तर आता आम्ही साठी क्लोथ्स घ्यायला चाललो आहे. बघू काहीतरी चांगलं घेऊ. तर मी ते अटल नगरला आली आहे. मस्त व्ह्यूज आहेत, हे दाखवते. मजा येते. थंडी एवढी नाही आहे कारण ऊन आहे. मजा येते. Mingo mi oli no mo, andonga jam fikela, habano kisi ya jam fotola, plare la ni akunde me, jakana mo kala mini bani tata, jakana mo kala mini holo toda, jakana mo kala mini gundo toda, mini. आमचं बर्फात खेळून वगैरे झालं आहे. आता आम्ही स्नॅक ॲक्टिव्हिटीज करायला आलो. दुपार झाली आहे, 2:30 झालं आहे. खूप मजा केली. Daruko amfotini, ande wona ni, daruko amfotini, go ariwo ino fegde, go ariwo ino lanude, go aduda konda mijoe, ande wona minyama, go ariwo ino lanude, go ariwo ino fegde, go aduda konda mijoe, ande wona minyama. हे गाईज भाग्या फ्रॉम रिअल टाईम. सो मी ना व्हिडिओ एंड करायला विसरली म्हणजे खूप थकलेली. आता ट्रिपवर असताना ते होऊन जातं की हे राहिलं, आउटरो शूट करायचा राहिला, इंट्रो शूट करायचा राहिला, हे शूट करायचं राहिलं, तर ते होत असतं. तर तेच झालं आहे माझ्यासोबत. मी विसरली. त्यात मी पिरियड्सवर पण होती तर खूप एक्झॉस्टिंग झालेलं माझ्यासाठी सगळंच. तर आम्ही पहिल्या दिवशी जेव्हा मनालीला पोचलो तेव्हा आम्ही तिथे रिव्हर राफ्टिंग केली. ओके, तर म्हणजे मी एक असा ओवरऑल असा एक रिव्ह्यू किंवा समरीसारखं मी सांगते. म्हणजे मला
नीट टाईम नाही मिळाला तिथे हे सगळं सांगायला, सो आत्ता सांगते मी. तर आम्ही पोचल्या तिथे सकाळी रिवर राफ्टिंग केली, जी कॉम्प्लिमेंटरी होती. आणि रिवर राफ्टिंग कॉम्प्लिमेंटरी होती, पण त्यांनी आमच्याकडनं गोप्रोचे चार्जेस घेतले. सो गोप्रोचे आम्ही किती 6-7 लोक होतो, 6-7 लोक होतो आम्ही. तर एक मिनटं, हात दुखला यार. हां, तर 6-7 लोक होतो आम्ही. आणि आमचे त्यांनी पर पर्सन 250 घेतले ह्याची, फक्त गोप्रोचे, ज्यात त्यांनी आमचे व्हिडिओज आणि हे फोटोज, सिंगल फोटोज वगैरे काढले. तर ते होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही चेक इन वगैरे केल्यानंतर तर ते सगळं झाल्यावर आम्ही चेक इन थोडं लेट केलं ॲक्च्युली. म्हणजे रिवर राफ्टिंग कुल्लूला केली अँड देन तिथून आम्हाला मनालीला पोचायला साधारणतः 12:30-1 वगैरे झाले. आणि त्याच्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे होऊन जेवण वगैरे म्हणजे ऑलमोस्ट दिवस संपलेला. तर ते आम्ही त्या दिवशी थोडंफार फिरलो, हडिंबा टेम्पल अँड वनविहारला पण नाही गेलो कारण खूप गर्दी होती, मी ते व्लॉगमध्ये बोलली आहे. आणि त्यानंतर मग आम्हाला भूक लागलेली खूप, सो आम्ही विचार केला की लेट्स जस्ट गो टू मॉल रोड. सो मॉल रोडला गेलो आणि मॉल रोडला जे स्ट्रीट फूड म्हणजे स्ट्रीट फूडच बोलतो ना आपण, मोमोज किंवा लाफिंग, सिड्डू, तर हे आम्ही तिथे ट्राय केलं. मी हे व्लॉगमध्ये पण बोलली आहे. तर आम्ही आता मला त्या दुकानाचं नाव नाही आठवत आहे, तिथे आम्ही 2 सिड्डू, 1 मोमो प्लेट आणि 1 लाफिंग, बस एवढंच घेतलं. ह्या 4 गोष्टी घेतल्या आणि त्याचं आमचं बिल 850 झालं. 850. सो मला ते खूप म्हणजे एक्सपेन्सिव्ह वाटलं, काय माहिती का, बट जाऊन दे. म्हणजे अशा टुरिस्टी ठिकाणी असतं, मी ॲग्री करते, बट हे मला थोडंसं जास्तच वाटलं. कारण तुम्ही विचार करा ना, 850मध्ये लाईक 2-3 लोक आरामात जेवतात आणि आम्ही त्यात एक पीस वगैरे खाल्ला असेल फक्त. आम्ही किती 5 जण होतो, तर एक पीस वगैरे खाल्ला आणि दॅट्स इट. आणि 850 म्हणजे खूप जास्त झालं, पण ठीक आहे, जाऊन दे. त्याच्यानंतर नेक्स्ट डे आम्ही इथे गेलेलो, अटल टनलला गेलो. अटल टनलला आम्ही नॉर्मल स्नोमध्ये थोडं खेळलं वगैरे, त्याचे पण थोडेच क्लिप आहेत कारण माझं पिरियड्समुळे थोडं असं म्हणजे हे झालेलं की मला काही सुचतच नव्हतं आणि खूप चिडचिड वगैरे पण होत होती. सो अटल टनलला गेलो, तिथे थोडंफार खेळलो आणि त्यानंतर आम्ही इथे गेलो, सोलांग व्हॅलीला गेलो. तर सोलांग व्हॅलीला आम्ही एकच ॲक्टिव्हिटी केली, बाकी काहीच नाही केलं आम्ही. तर ते पॅराग्लायडिंग केली. तर पॅराग्लायडिंगचे आमचे 3,500 पॅराग्लायडिंगचे आणि 500 असं 500 गोप्रोचे असे चार्जेस आहेत तिथे त्यांच्या बोर्ड्सवर वगैरे पण तसंच लिहिलं आहे. तर पण तो जो होता पॅराग्लायडिंग करणार, त्याच्याकडनं आम्ही थोडंफार बार्गेनिंग करून त्याला 3,500मध्ये दोन्ही करायला सांगितलं. नाही तर तो ॲग्रीच करत नव्हता. आम्ही तर 2,500 वगैरे पण बोलत होतं, पण तो ॲग्री नव्हता करत. तर त्यांनी लास्टचं 3,500मध्ये त्यांनी आम्हाला पॅराग्लायडिंग केली विथ गोप्रो. सो त्याला तेवढे लागले अँड देन बस. त्याच्यानंतर मग आम्ही तो दिवस तर आम्ही टाईमपास वगैरे केला नॉर्मल. संध्याकाळी आम्ही इव्हनिंगला पोचलो आमच्या हॉटेलवर अँड देन आम्ही थोडंफार बॉनफायर वगैरे केला. ते पण मी शूट नाही केलं कारण मी कंटाळलेली, मी खरंच खूप कंटाळलेली ते 2 दिवस पिरियड्समुळे. तर अजून तर काय नाही, अजून काय सांगण्यासारखं आहे. गाईज मला आठवलं ना तर मी परत येऊन सांगेन, मला आता नाही आठवत आहे. मी अशीच आहे, मी
जाऊ द्या. चला तर आपण मनालीचा व्लॉग म्हणजे हिमाचल प्रदेशचा सेकंड व्लॉग आणि मनालीचे 2 दिवस 3rd आणि 4th डे असं आपण हा इथेच संपवूया आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. नेक्स्ट व्लॉगमध्ये मी चालली आहे कसोलला आम्ही खूप मजा केली. काय काय केलं ते सगळं तुम्हाला नक्की बघायचं आहे. तर मला फॉलो करा आत्ताच्या आत्ता आणि ही व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला काय आवडलं. ऑफकोर्स खूप छोटा झाला आहे व्लॉग, आय अंडरस्टँड, बट प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. Watahedo jamaa umeko halikum siko bao mahi behala